आम्ही गेलो रात्रीचे 12 वाजता बाहेर. पण का? तर चला सांगते मी तुम्हाला. तर एवढी थंडीमध्ये का बाहेर गेलो, तर मिस्टर आम्हाला म्हणले होते आम्ही लवकर येतो आणि फिरायला घेऊन जातो. आज आयुषला सुट्टी वगैरे असते संडेची, पण त्यांनी काही लवकरच नाही आले. मग आरू रुसून बसली होती. आरू त्यांच्याशी बोलत नव्हती, कारण दिवसभर तिला सांगितलं होतं की आपल्याला बाहेर जायचे, पण ती काय बाहेर गेलं, सगळे दुकानं बंद होते आणि 12-14 झाले होते. तर नाईट शिफ्टचे दुकानं होते, एक स्टॉल चालू होते तिथं, पाणीपुरी, पावभाजी, पुलाव वगैरे असं होतं तिथं. मग गेलो आणि तिला विचारलं काय खायचं, तर ती म्हणली पावभाजी खायची, म्हणून पावभाजी ऑर्डर केली. तिने दिवसभर लक्षात ठेवलं होतं की आज पप्पा येणार आहेत आणि आपल्याला बाहेर फिरायला घेऊन जाणार आहेत. त्यामुळे ती रात्रीचे 12 वाजेपर्यंत त्यांची वाट पाहत होती. मग ते जसे आले तसं फ्रेश झाले आणि लगेच तिला बाहेर घेऊन गेले. दुकानं कोणतेच चालू नव्हते, फक्त मेडिकल चालू होते आणि अंडा भुर्जीचे चालू होते स्टॉल. तर अंडा भुर्जी तर मी काय खात नव्हते, कारण मार्गशीर्ष महिना चालू आहे. तर बसले होते. मला फार झोप आली होती, पण आरूसाठी खूप कंट्रोल केला आणि तशी पण मी जेवले पण नव्हते आणि मिस्टर बाहेरनंच जेवण करून आले होते. मग पावभाजी खाल्ली रात्रीचं आणि छान वाटलं पावभाजी. एवढ्या रात्रीची कधीच खाल्लेली नव्हती. मेन गोष्ट म्हणजे त्यांनी बाहेर आणलं, पण दुकानं उघडे होते. म्हणजे ते जे स्टॉल उघडे होते ना, ते नशीब, नाही तर महागारी जावं लागलं असतं, कारण जवळपास सगळे बंद झाले. 12 वाजता सर्व बंद होतं. पण आम्हाला हे पहिल्यांदाच कळलं की ते नाईट शिफ्टची दुकानं चालू असतात, रात्री 2-3 वाजता बंद होतात. खाऊन झाल्यावरती निघालो. एवढं रात्र झाली तरी गाड्या असतात बाहेर, बघा किती गर्दी असते. नंतर आम्ही फायनली घरी पोहोचलो. आरूबाई खुश होत्या आता पप्पांनी बाहेर नेलेल्यामुळं, आणि तिला पण फार झोप आली होती. मग ती बसली चिटकून. बरं, आम्ही लिफ्ट एवढ्या वरती होती की त्याला खाली यायला पूर्ण 1 मिनिट लागला. त्याच्यानंतर गेलो आम्ही लिफ्टमध्ये. खरंच एवढ्या रात्रीचं बाहेर एवढी थंडी होती ना, काय सांगायचं. पण मुलांसाठी कंट्रोल करावं लागतं, कारण मुलगी हट्ट करून बसली आणि तिचं मन नाराज करत नाहीत तिचे पप्पा. घरी येऊस तर 12:45 झाले होते. तर नशीब लवकर आलो. तर आपण भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.